जय कृष्णा शुभ दिनम राम कृष्ण हरी अस्सलाम अलैकुम सत ಶ್ರೀ ಅಕಾಲ್ वळकम सुप्रभातम ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कारಗಳು हरि ओम सगळ्यांना सुमित सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अनम्यूट करा ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय जिनेंद्र. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. जय जिनेंद्र. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळ्यांना मॉर्निंग ऑल. हरि गुड मॉर्निंग ओम. मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात. सुप्रभात हरि ओम सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके गुड मॉर्निंग. सुप्रभातम. ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार. सुप्रभातम ओके जोरदार क्लॅपिंग करू आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण तुम्ही सगळेजण ऐकायला लागलाय तुमच्या घरातल्यांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. ऍड केले पण आता नवीन बच्चे सगळे कंपनी गुड मॉर्निंग म्हणतात. कोण आहेत काय आहेत लक्षात येत नाही. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग करू ऑल सगळ्या बच्चे कंपनीसाठी जोरदार क्लॅपिंग करू आपण. ज्यांचे आपला सगळ्यांचा विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल आपला विथ एनर्जी आपला फोटो काढणार आहेत शशिकला ताई पद्मजा ताई दोघींसाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग. मस्तपैकी आपल्या आपल्या एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात घ्या. छान पैकी फोटो मध्ये कसली थंडी वाढल्या माहितीये का सगळीकडं आणि छान एनर्जी ड्रिंक अजून जरा मस्त वाटायला लागलंय. एवढं मस्त गरम गरम आणि याच्याकडे बघत राहायचंय. काढायला काय फोटो हो. अरे तुमच्यासाठी टाळ्याच वाजल्या नाहीत. चलो जोरदार क्लॅपिंग डॉक्टर प्रसाद सरांसाठी. गुड मॉर्निंग. कोण मध्ये 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 बोलायला बघा. गुड मॉर्निंग. व्हिडिओज ऑफ आहे. प्रिया भंडारी रंगराव पाटलांचा चालू झाला. ओके ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. गुड मॉर्निंग मॅडम. आलं बघा बेळगाव वाले बेळगावी. ओके ते झाले. चलो आज आपण फर्स्ट आपण मॉर्निंग सर. वेलकम करणार आहोत. आज जरा खूपच वेलकम आहे. फटाफट ओके आपण जाऊ पहिल्यांदा बुजुर्ग आहेत डॉक्टर रंगराव पाटील. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. शतायुषी फॅमिली मध्ये सरश डॉक्टर साहेब स्वागत आहे. ओके रंगराव पाटील सर वेलकम सर. करा ना फटाफट. वेलकम सर. वेलकम सर. वेलकम. वेलकम. वेलकम सर. स्वागत आहे. शतायुषी फॅमिली मध्ये तुमचं स्वागत आहे. वेलकम सर. वेलकम सर. वेलकम. पहिल्यांदा अनम्यूट करा. ही काढा तुम्ही. येस एकदम बरोबर. नाव कुठून आहात लिंक कुणाकडून मिळाली का वाटलं स्वतःवर काम करावं आणि आतापर्यंतचा काय एक्सपिरियन्स आहे. मी रंगराव पाटील पेठ वडगाववरनं. लिंक मला प्रियांका भंडारी यांच्याकडून मिळाली. 1 महिन्यापूर्वी मी जॉईन झालो. 1 महिना त्यांना पूर्ण केलेली आहे. त्यांची आमची चर्चा या संदर्भात 1-2 महिन्यापासून होत होती आणि शारीरिक तक्रार वगैरे असं काही नाही. फक्त आता 1 वर्षापासून फक्त डायबिटीसचं हे चालू झालेलं आहे एवढंच. बाकीचे समजा काय तक्रार वगैरे काही हायपर टेन्शन वगैरे असं काही नाही आहे. ओके आता चेक केलं तर आता ह्या मॅरेथॉन मध्ये सगळ्यात मेन महत्वाचं किती केजी वेट लॉस झाला.
2,800. म्हणजे जरा कमी 3 किलो वेट हम्म, लॉस हम्म. हा, झालाय आता. 3 kg हो. पर्यंत झालेला आहे. बर सर, किती केजी वेट लॉस करायचंय? नाही असं काय हे नाही आहे, म्हणजे आता 100 पण TM, आयडियल हा. प्रमाणे यायला किती केजी करायचंय? एक साधारणपणे आयडियाला समजा एक 68 पर्यंत असावं असं ते ह्याच्यामध्ये ओके. बीच्या ह्याच्याप्रमाणे. आणि अजून आता एक समजा किती एक 2 आहे? kg. हा, आता किती आहे? आता आहे की 70 आहे की. ओके, म्हणजे काय एक हा, थोडस आहे. बर 2 kg. हा. बर, तुम्ही डायबिटीस साठी की ना की तुम्ही पहिल्यांदा पीपी, फास्टिंग, HbA1c करून ठेवलंय ना चालू करायच्या होय, आधी? केलं. येस. तुम्हाला केले. स्वतः ऍज अ डॉक्टर तुम्हाला तुमच्यामध्ये काय चेंज वाटायला लागलाय? हा, थोडस कसं आहे ते असा डलनेसपणा जो होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. डलनेसपणा हम्म. आणि असं फ्रेश वाटतंय. येस. ओके. हे तर गुड साईन आहेत ना, आणि आता तरी स्टार्ट केलंय आणि हा. एवढ्या दिवसांमध्ये तरी तुमचा रिझल्ट 3 किलो पर्यंत आलाय. अजून 1 महिना पण पूर्ण नाही ना, 1 तारखेला म्हटलं ना तुम्ही? नाही 15 नोव्हेंबर पासून, म्हणजे 15 एक महिना झाला. ओके, म्हणजे 1 महिना कंप्लीट झालाय. 1 महिना ओके, कंप्लीट 1 महिना कंप्लीट झालाय. त्याच्यामध्ये फक्त 1 मॅरेथॉन झाल्या. एक मॅरेथॉन. येस, त्या 1 मॅरेथॉन मध्ये एवढा वेट लॉस आहे. हा. रिअल आहे. वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेंट केल्यानंतर खूप भारी डिसिप्लिन मध्ये आपण आपल्यावर काम करतो, म्हणून हा. चांगले रिझल्ट येत आहेत. काही नाही सर, एवढंच तरी प्रॉब्लेम आहे तुमचा छोटा. एक प्रॉब्लेम आहे, खूप लोकांचे होय. मल्टिपल चॅलेंजेस असताना जर का खूप भारी बदल होतो, तर तुमच्यामध्ये तर एवढं एकच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आरामशीर बदल होऊ शकतो. खूप फास्ट होईल सर, नो प्रॉब्लेम. हा. येस. बाकीचं आता काय फक्त त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन, इथून पुढे बाकीच्या काय तक्रारी होऊ नये का, म्हणजे आता किती एज आहे सर? माझं आता 68 आहे. भारी आहे तुम्ही मग. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ऑलवेज. कारण का की तुम्ही किती लोकांना जवळून बघताय, तुम्हाला माहिती सद्यस्थिती काय आहे. आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी राहत्या म्हणजे राहत्या, राहतं बरं. 1001% राहत्या. ती फुलफिल करायचं काम आपणच करावं लागतं, आणि ते बरोबर. तुम्ही करायला लागलाय. एकदम हा. बेस्ट सर. तुमचा जो रिझल्ट आहे तो खूप लवकर तुम्हाला आरामशीर भेटेल. पण नेक्स्ट मॅरेथॉन उद्यापासून स्टार्ट व्हायला लागल्या. परत पार्टिसिपंट, परत तुम्ही म्हणाल वेट साठी माझं फक्त 2च केजी वेट राहिलंय. खूप हा. लोकांचा गोड गैरसमज आहे. वेट हा. लॉस मॅरेथॉन ही तुमच्या वेट वर काम करते. वेट लॉस मॅरेथॉन ऑल डिसीज मधनं बाहेर काढायला काम बाहेर. करते. वेट लॉस मॅरेथॉन ही फॅट लॉस साठी काम करते. आणि हा. त्याच्यामुळे आपण आयडियल फॅट वर येऊस तोपर्यंत आपण स्वतःसाठी काम करणं गरजेचं आहे. महत्वाचं. येस. चालेल. ओके. ओके, चलो, थँक्यू. जोरदार क्लॅपिंग करू आपण रंगराव थँक्यू. सरांसाठी. आणि आता Thank you. आपण जाणार आहोत सृष्टी वाघमोडे. सृष्टी शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. ओके, स्वागत आहे. नाव वेलकम कुठून आहात? वेलकम प्रार्थना, वेलकम वेलकम प्रार्थना. वेलकम वेलकम ताई. प्रार्थना मॅडम, नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? का वाटलं वेलकम. स्वतःवर काम काय केलं ते? नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मी बेळगावची आहे. माझं नाव प्रार्थना बेकवाडकर. मला ही लिंक शर्वरी नंद्याळकर यांच्याकडून मिळाली आणि मी वेट लॉस साठी मी जॉईन झाले शतायुषी फॅमिली. ओके. प्रार्थना मॅडम, आता किती केजी वेट लॉस करायचंय तुम्हाला? मला आता 15 किलो वेट लॉस करायचा आहे मॅम. ओके. आता सध्या त्या वेट मुळे काय प्रॉब्लेम्स होते अदर? हो मॅम, माझी पिरियड होत नव्हती व्यवस्थित. परत हेल्थ इश्यू होते. खूप अशी दम लागत होती मला. खूप चालताना ते त्रास होत होता. स्वेटिंग खूप होत होतं आणि फ्रेश वाटत होतं दिवसभर. ओके. आता चालू करून किती दिवस झाले आणि एवढ्या दिवसांमध्ये काय फरक आहे? आता मॅम बरोबर मी स्टार्ट करून 11 दिवस झाले. हम्म. पण 11 दिवसात खूप चेंज झालं.
फ्रेश फ्रेश घेतल्यावरती तरी खूप दिवसभर फ्रेश वाटते. थोडं सुद्धा कंटाळा येत नाही. येस. आणि कितीही चाललं तरी आता थकवा नाही जाणवत मॅम पहिल्यासारखं. ओके. आता मला सांगा, आता सध्या या 10 दिवसांमध्ये एनर्जेटिक वाटणं, फ्रेश वाटणं, त्याच्याबरोबर वेट लॉस काय झालाय? हो मॅम, 2 kg कमी झाले. यस, एकदम बेस्ट. चलो, उद्याला मॅरेथॉन स्टार्ट व्हायला लागल्या, माहितीये ना? उद्याला हो, हो. न्यू मॅरेथॉन स्टार्ट होते, त्याच्यामधनं फटाफट वेट लॉसला खूप मदत होते. त्यामुळं पटकन फोटो आणि हे पाठवून ठेवा. म्हणजे आज फ्लायर परत आज उद्या फ्लायर बनतायत हे सगळे. त्यामुळे नंतर एकच राहिलं, मिळालं नाही असं नको व्हायला. ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रार्थनेसाठी. आणि आता आपण जाणार आहोत मधुरा पाटील. आता मधुरा पाटलांचा तर वाढदिवस झाला परवा, त्याच्यानंतर आता आज वेलकम पण आहे. त्याच्यामुळे आपण जाऊ मधुरा पाटील. मधुरा मॅडम, वाढदिवसाच्या लेट नमस्कार. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि शतायुषी फॅमिली मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्वागत आहे. वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. वेलकम ताई. वेलकम. वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वेलकम ताई. मधुरा मॅडम, नाव कुठून आहात आणि कुणाकडून मिळाली आणि का वाटलं स्वतःवर काम करावं? नाव मधुरा सचिन पाटील, पुण्याची आहे. आणि मला लिंक पद्मजानी परत अमोल डॉक्टरांनी मला लिंक दिलं. आणि माझा आवाज येतोय मॅडम? अगदी भारी. हा. आणि मी गेले 6 ते 7 वर्ष डिप्रेशन मध्ये होतो. मी अर्धा एक तास असं बेशुद्ध, तासभर बेशुद्ध पडणार. आणि मला असं वाटत होतं की आपलं आता जीवन इथं संपलंय, आता आपल्याला काही जगण्यात काही अर्थ नाही. पूर्ण मी माझं आयुष्य इथं संपवायच्या ह्याच्यातच तयारीतच गेलतो. आणि मग हळूहळू कव्हर होत मला अमोल डॉक्टरांचा सल्ला, अमोल डॉक्टरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. आणि अमोल डॉक्टरांनी मला सांगितलं की मला लगेच ह्या 27 फॅमिलीत मला लगेच येऊ दिलं नाही. त्यांनी मला फक्त माझी मानसिक तयारी करून घेतली की बाई, नाही तुला हे मधुरा इथं करायलाच लागते, तू हे काम करायलाच पाहिजेस, तू हे खायलाच पाहिजे. त्याच्यात मला शुगर झालं. शुगर झाल्यावर मला एवढा त्रास झाला की मला वाटलं आमच्या घरातल्यांनी सुद्धा मला एक प्रकारचं टॉर्चर केल्यागत झालं की बाई हे खायचं नाही, वजन वाढलं, त्याने हे खायचं नाही, हे सगळं बंद कर. एक वेळा रडलोय पण, एक वेळा रुसून झोपलोय पण. घरातले असं बोलत होते. कारण की आता मला ज्या वेळेला 27 फॅमिलीत आई म्हणजे यायला सांगितले की मधुरा तू आता इथं हे काम करू शकतेस, तू इथं यायलाच पाहिजेस. त्यावेळेला मी आलो. आणि मला त्या पद्मजाताईंचं, त्यांनी आमचे पाहुणे, त्यामुळे मला त्यांचं एकदम छान मार्गदर्शन मिळालं. आणि मला काय प्रॉब्लेम वाटलं की मी त्यांना फोन करतो, अहो ताई मला असं व्हायलंय, असं व्हायलंय. नाही काय होत, तू टेन्शन नको घेऊस, काही होत नाही, सगळेजण ह्या ह्याच्यातनं गेलेले असतात, तू टेन्शन नको घेऊस, हे तुला सांगते तेवढं तू काम कर. आणि मी एवढं डिप्रेशन मध्ये होतो की मला असं वाटत नव्हतं की मी ह्यातनं बाहेर पडेन. असं मला एकदम असं हे वाटत होतं. आणि ह्यातनं मी बाहेर पडलो. मला खरंच एवढं छान वाटतंय की मला एक नवीन फॅमिली, नवीन कुटुंब मला मिळालं. एक वेळ मला माझं एक कसं नवीन मुलगीला कसं नवीन घरात आल्यावर सासू सासरे नवरा नवीन वाटतात, तसं मला इथं माझी नवीन माणसं मला भेटलीत. मला खूप अभिमान आहे. आणि मी तुमच्या सगळ्यांची थँक्यू आहे, मला वाढदिवसाच्या बद्दल एवढं मोठं गिफ्ट, एवढं मोठं फ्रेम केल्याबद्दल. आणि मी मला वेलकम केल्याबद्दल पण मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे. मधुरा मॅडम, आता एकतर डिप्रेशन, ओके, ह्या डिप्रेशनला तर काहीच घाबरू नका. कारण ती तुमच्या मनावर, आपण किती मनावर काम करतो. काल किती भारी बोधक ही कथा ही सांगितली ना, मनावर बोलले. आपण आपल्या मनाला आपण कमकुवत करून टाकतो. मी डिप्रेशन मध्ये आहे. आता तुम्ही वाक्य लई व्यवस्थित बोलला होता. मी डिप्रेशन मध्ये होते. ओके, हे बरोबर होतं. कारण का की आता डिप्रेशन ही एक गोष्ट अशी आहे की आपण वारंवार ज्या वेळेला याच गोष्टी रिपीट करतो, त्यावेळेला ते तसंच आपल्याकडे रिव्हर्स येतं. आणि आपल्याकडे बघण्याचा, घरातल्यांचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जो काही दृष्टिकोन आहे ना, तो बदलायला, कारण त्या सगळ्यांना असं वाटत असतं ना,
मधुरा डिप्रेशन मध्ये आहे, मधुरा डिप्रेशन मध्ये आहे. मग मधुरा नसली तरी सुद्धा डिप्रेशन मध्ये परत यायला लागते. हा, आपण स्वतःच्या मनाला इतकं स्ट्रॉंग करा, इतकं स्ट्रॉंग करा, कारण ते तुमच्याच हातात आहे फक्त. तुम्ही ठरवला तर सगळं होतं. म्हणून सगळ्यांना एवढे भारी आपले साधू संतांनी, मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपल्याला बोलून गेले ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रियालिटी आहे, तुम्हीच आहे. तुम्ही ठरवलं तर सगळ्यातनं बाहेर पडू शकता. आणि एक फर्म राहा एकावर. ह्या वेळेला आपल्याला काय होतं, एवढं हे सगळे म्हणतायत म्हणजे मग आपल्याला बहुतेक नको अशी जी मनामध्ये येऊन जाते ना, आम्ही सगळे लोक बिलकुल वेडे नाहीये. कारण आम्ही आमच्यावर काम केलंय. आम्ही याचा एवढा क्लास रिझल्ट घेतलाय. आम्ही कुठल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही ना आमच्या आयुष्याची. कारण का बरोबर. का घेणार? एवढे मोठे-मोठे चॅलेंजेस मधनं बाहेर येऊन आम्ही कुठलीही रिस्क घेणार नाही. न इनटेक करणाऱ्या लोकांना फॉलो करण्यापेक्षा जे लोकं स्वतःवर काम केलेत, जे लोकं हॅपी आहेत आणि हॅपीनेस हा फक्त बोलण्यावर कळत नाहीये. हॅपीनेस हा आमच्या सगळ्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं पण कळतोय. ह्याच्यामुळे ना एक याच्यावर एवढं फर्म राहा, तुम्हाला आयडियल रिझल्ट येऊस तोपर्यंत. तो वेटचा असू दे, तो माइंडचा असू दे आणि तुम्हाला जसं वाटलं ना, की हे सगळं माझी फॅमिली आहे, तर रिअल फॅमिलीच आहे. कारण फॅमिली आता तर तुम्ही आम्हाला ऑनलाईनवर बघायला लागलाय. ते चौगले सरांना घेऊन अमोल सरांना 22 तारखेला या. कारण तुमच्यामुळं तर अमोल सर येतील, अश्विनी मॅडम येतील. माहितीये का? आणि काय फॅमिली आहे तिथं सगळ्यांना नुसता भेटल्यानंतर किती आनंद होतोय माहितीये का? मला माहिती नाही. मला 22 तारखेला तुम्ही सगळे भेटणार आहे याच्यानंच मला जास्त आनंद होतोय. मस्तपैकी 22 तारखेला भेटू आपण मधुरा मॅडम. ओके. ओके चला ओके मॅडम. जोरदार क्लॅपिंग आपण मधुरा ताईंसाठी आणि एकच आपण घेऊ पद्मजा भोसले ताई. जोरदार क्लॅपिंग करू. पद्मजा मॅडम माझं वेलकम आहे का नुसता एक्सपिरियन्स घ्यायचा आहे? कोण मला माहिती नाहीये. वेलकम वेलकम आहे ताई. ओके. पद्मजा मॅडम शतायुषी फॅमिलीमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू मॅडम. ओके. थँक्यू. गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम मॅडम वेलकम. वेलकम. भोसले मॅडम. वेलकम. वेलकम आमच्या शतायुषी फॅमिलीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. पद्मजा मॅडम नाव कुठून आहात? लिंक कुणाकडून मिळाली? आणि का वाटलं आपण या फॅमिली बरोबर यावं? माझं नाव पद्मजा भोसले. मी कोल्हापूरमधून आहे. रामचंद्र भोसले सर ते माझे स्पॉन्सर आहेत. त्यांची सून आहे म्हणजे मी मोठी. आणि ते घेतात आता म्हणजे ते घेतात बरेच दिवस झाले. शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन आहेत ते. पण मी झाले नव्हते. मी मी आता परवा म्हणजे एक 3 आठवडे. हॅलो. हा ऐकू येतंय. हा येतंय ना. हा. मी 3 आठवडे झाले फ्युएल चालू केलंय. मग म्हणजे मला पण आता मला म्हणजे मी का जॉईन होण्याचं कारण काय की सासू सासऱ्याने घेऊन आता 8-9 महिने झाले. मग त्यांना छान रिझल्ट आलाय. ते फिट आहेत चांगले असे. हम्म. मला पण काय वाटलं की हे यांच्या वयात एवढ्या वयात हे एवढे फिट आहेत आणि आपण त्यांच्यापेक्षा एवढे कमी वय असून आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे मी विचार केला की आपण पण शतायुषी फॅमिलीला जॉईन व्हावं. म्हणून मी ओके. जॉईन झाले आणि आता 3 आठवडे झाले मी चालू केले फ्युएल. मग त्यामुळे माझे थोडे मला कसं होतं आधी विकनेस वगैरे जास्त असायचा. न्यूट्रिशन डेफिशियन्सी असल्यामुळं थोडे प्रॉब्लेम्स यायचे. माझं एचबी वगैरे कमी होतं अधूनमधून. असं वर्ष दीड वर्ष गेला की एचबीचा प्रॉब्लेम होतोच. मग परवाच गणपतीच्या वेळेस माझं खूप एचबी कमी झाला होता. मग त्यामुळे मला जास्तच विकनेस वगैरे जाणवायचा. मग मी आता परवा जॉईन केला. आता 3 आठवडे झाले मी फ्युएल घेते. मग त्यावेळीपासून मला रिझल्ट आलाय तसा. मला विकनेस वगैरे येत नाही. फ्रेश वाटतं दिवसभर. असं मला आधी काय व्हायचं की काहीच कामं करायला नकोत असं वाटायचं. आणि गप्प बसावं, हात सुद्धा हलवायला, हात उचलायचा नाही. असं मला एवढं म्हणजे विकनेस जाणवायचा आणि काहीच करायला नको असं वाटायचं. पण आता हे चालू केल्यानंतर मला फरक पडलाय. छान असं फ्रेश वगैरे वाटतं. चेहऱ्यावर सुद्धा माझ्या आता म्हणजे फ्रेशनेस दिसतो असा. आधी मला कसं चेहऱ्यावर सुद्धा मी आजारी आहे असं दिसायचं सगळ्यांना. आणि आता मात्र फ्रेश वाटतंय, छान वाटतंय फ्युएल घेतल्यापासून आहे. छान वाटतंय म्हणजे येस. रिझल्ट म्हणजे थोडा यायला लागलाय. येस. थँक्यू मॅडम. कारण काय हे सगळ्यात मेन माझा एक प्रश्न आहे पद्मजा मॅडम. हा घरातले बोला. सासरे किती दिवस झाले सांगत होते? होय. किती दिवस? किती महिने? झालं ना 8-9 महिने झाले की. आणि ताई मामा किती दिवस सांगत होते विचारा की. तेच सांगाले. सासरेच सांगाले. मामा नाही, मामा म्हणजे भोसले सर आहेत ना ते माझे मामा आहेत.
हो बर. मग भोसले सर काय 2 वर्ष सांगत असतील. होय होय 1.5 वर्ष झालं. मी लास्ट इयरला ना ऑक्टोबर मध्ये येऊन पण गेले होते. आपलं प्रोग्राम असतो ना त्याला येऊन गेले होते ऑक्टोबर मध्ये मी. बर. येऊन गेले होते पण व्हायचं म्हणून माझं जॉईन केलंच नाही मी. असं झालं करू म्हणून. म्हणजे घरातलीच व्यक्ती सासरा असू दे अगर मामा असू दे त्यांना सांगायला 1.5 वर्ष लागतात हो सगळ्यांना. नाहीतर तुम्ही म्हणाल लगेच सगळे लोक ऐकतात आणि आपण पहिल्यांदा सांगतो घरातल्यांना आणि घरातलेच आपल्याला असं करतात. हे बघा ही सुनाच असं करतात मग काय करणार आपण. मग त्यामुळं सुना सासऱ्यांना सांगितलं तर सासरे बी तसंच करतात. बहिणीला सांगितलं तर बहीण बी अशीच करते. त्यामुळे कसं आहे माहितीये का आपल्याला यांच्या आयुष्यात बदल करायचा आहे म्हणजे करायचाच आहे आणि ते लक्षात येतच. स्वतःवर काम करा, स्वतः फिट व्हा, सांगत बसण्यापेक्षा करून दाखवा. आणि तेच भोसले सरांनी आणि त्यांच्या भावानी करून दाखवलं. आणि खरंच पद्मजा मॅडम जर का ही लोक लई फिट अँड फाईन आहेत, एवढी एनर्जेटिक आहेत आणि एवढं मस्त धमाल करतात ह्याच्यामध्ये आणि अगदी म्हणजे या सगळ्यांना बघितल्यानंतर त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना वाटायला लागतं की अरे एवढ्या वयात एवढं करते. ते नंदकुमार मोळके आणि मिलिंद सरांना जरा ह्यांना धरून बसवायला लागतंय. आता नंदकुमार मोळकेंना तर कुठेतरी कोंडून घाला म्हणायची पाळी येते. एवढा धमाल करत असतात माहितीये का. माझी त्यामुळं फुगडी सांगा ना. माझी फुगडी सांगा. आता तुमची फुगडी घालायची कुणाचे दिवसच नाहीत आणि काय करणार आता तुम्ही एक लईच फिट आहे. आता काय फुगडी बिगडी बघायची असेल तर ट्रॅडिशनल आहे सगळं हे. या जरा 22 तारखेला पद्मजा मॅडम कोल्हापुरातच आहे या 22 तारखेला. ओके येणार. चलो ओके. जोरदार Thank you, क्लॅपिंग madam. करू आपण. आणि आज जाणार आहोत. आजचा डे आहे फ्युअल इन्फॉर्मेशन आणि फ्युअल बद्दल नॉलेज घेणं गरजेचं आहे. हे सगळे एवढे ग्रेट रिझल्ट एवढे बेस्ट रिझल्ट उगीच येत नाहीत. त्याच्यासाठी जी लाईफस्टाईल चेंज करतो आपण त्या लाईफस्टाईल मध्ये ज्या गोष्टी एक्सरसाइज तुम्हाला जो पाहिजे तो तुमचा बेस्ट माइंडसेट करूनच घेतोय. पण त्याच बरोबर तुम्हा लोकांवर आपल्याला ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे. त्या मेडिसिन म्हणून ऍड करणार बिघडल्यानंतर का प्रिव्हेन्शन तुम्हाला ऍज अ फूड म्हणून ऍड करणार डिपेंड तुमच्यावर. आणि आमचं काम आहे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुमच्यापर्यंत देणं. आणि हे वातावरण आहे ना या वातावरणामध्ये आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्याबद्दल बोलतीलच डॉक्टर लोक. पण याच्यामध्ये एक सगळ्यात मेन आपला जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या अस्थींचा पण आता जरा जास्त जाणवतोय. होत असतोय आधीच पण जाणवायला लागतात आपल्याला. त्यामुळे आजचं फ्युअल इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत विजय शेटे सर. जोरदार क्लॅपिंग करू शेटे सरांसाठी. शेटे सर तुम्हाला फक्त 15 ते 15च मिनिटं 15 ते 20 मिनिटं. ओके चला गुड मॉर्निंग. बसा रिलॅक्स मध्ये बसा सगळेजण. आपल्या तुम्ही स्वतःची सर ऑल म्यूट टाका. येस सर. अनम्यूट करा सर. एकच मिनिट. डबल डिव्हाइस वाले जरासं सिंगल वर या. लोक वेटिंग वर राहायला लागले. शतायशी फॅमिलीचं जे ब्रीद वाक्य आहे विना काठी विना लाठी विदाऊट मेडिसिन 100 वर्ष. त्यातलं जे आता पहिले जे 2 आहेत विना काठी विना लाठी. आता कुणाकुणाला काठी घेऊन चालायचं आहे. काठी घेऊन हातात कुणाकुणाला चालायचं आहे त्यांनी हँडरेज करा. शपथ कोण हँडरेज केला तर कुणालाही काठी घेऊन चालायचं नाहीये लक्षात घ्या. जनरल बॉडी ठराविक मतानं मंजूर. मला काय आयुष्यात काठी घेऊन चालायचं नाहीये. मला जर काठी घेऊन चालायचं नाहीये शेवटपर्यंत तर त्याला पहिल्यापासून काम करावं लागतं. लक्षात आलं. आपण जे काम करतो ते सगळे न्यूट्रिशन आहे. आज आपला गुरुवार कसं न्यूट्रिशनचा कोणतं तरी न्यूट्रिशन असतं कोणतं तरी आपलं एक हे असतं तर त्याची इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये असते. तर आजचं जे न्यूट्रिशन आहे तर ते जॉईंट सपोर्ट. लक्षात आलं. जॉईंट सपोर्ट त्याचं नाव आहे जॉईंट सपोर्ट. टॅबलेट फॉर्म मध्ये असतं. मी आता त्याचं बाकी नेहमीप्रमाणे जी माहिती सांगतो ना ती सांगणारच आहे. पण आपल्याला पहिल्यांदा जे आहे की नाही तर हे आपल्याला काय कशामुळे होतं याची का गरज आहे. लक्षात आलं. आपले सांधे सगळे जे आहेत ना जॉईंट्स म्हणजे सांधे. आपल्या ह्या सांध्यांचं आरोग्य बिघडत असतं. आणि मग त्याच्यामुळे ते बिघडण्याची कारणं काय आहेत आणि ते काय जे आहेत की नाही आणि त्याची काही लक्षणं जी आहेत ना तर ती पहिला बघा. म्हणजे तुम्हाला काय आहेत तुम्ही कुठे याच्यामध्ये आहे का बघा. लक्षात आलं. आणि आपलं आयुर्वेद शास्त्र काय सांगतं शिर्यते इति शरीरम. जे झिजतं ते शरीर. मग आपलं शरीर जे आहे की नाही हे झिजणारच आहे. मग ही शरीर झिजण्याची जी प्रोसेस आहे एजिंग प्रोसेस म्हणतात त्याला. एजिंग प्रोसेस तर ती स्लो डाऊन होणं आवश्यक असतं.
लक्षात आलं. वय वाढेल तुमच्या हातामध्ये नाहीये ते. वय वाढेल तसं तुमचं इंजिन कसं असतं, आपलं कोणतंही इंजिन असू दे, कारखान्यातलं किंवा टू व्हीलर, फोर व्हीलर त्याला पण इंजिन असतं. मग ते पण झिजतच असतं बघा. मग त्याला ऑइल पाणी, तेल पाणी, ग्रीस वगैरे आपण घालत असतो की नाही. तर तसं आपलं शरीर सुद्धा एक इंजिन आहे. आणि मग ते सुद्धा की नाही वापरून जसं आपण वय वाढेल तसं त्याची पण झीज होणारच असते. मग ही झीज होण्याची जी प्रोसेस आहे, तर ती स्लो डाउन होणं आवश्यक असतं. लक्षात आलं काय? मग ती स्लो डाउन होण्याचं काय कारण आहे? तर त्यातला 80% जो भाग आहे की नाही 80% तर तो न्यूट्रिशनचा असतो. तर ती लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी आपल्याला असते. लक्षात आलं? आणि पाहिजेल ते तुमच्या लाखो करोड ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत, तर त्यांना काय पाहिजेल ते आपण देतच नसतो. आणि मग काय होते, मला त्या पेशींना काय पाहिजेल ते मिळत नाही. तुम्ही कोण इथं उपाशीपोटी आहे काय? सगळेजण आपण खातो, पितो. सगळेजण व्यक्ती खात असतात, पित असतात. लक्षात आलं? पण ते तुम्ही खाता ते तुमच्या पेशींना काय पाहिजेल त्यांचा सल्ला कुठे घेतलाय? आपण नेहमी सल्ला घेतो खाताना पिताना तो जिभेचा सल्ला घेतो. जिभेला कोणतं चव चांगली काय वगैरे त्याचा सल्ला असतो. पेशींचा सल्ला काय घेतो काय तर तो घेतला जात नाही. आणि आपले जे सगळे न्यूट्रिशन आहेत की नाही हे सगळे कसे आहेत न्यूट्रिशन डेन्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिशन काय भरलेलं आहे. आणि मग ही डिफिशियन्सी राहू नये आणि जर ती वय वाढेल तसं राहणारच असते. मग त्याच्यावर जर पहिल्यापासून जर तुम्ही काम केला, तब्येतीची वाट लागल्यानंतर नाहीये लक्षात घ्या. म्हणजे मला काहीतरी गुडघ्याचा त्रास होऊ दे, मला ऑर्थोपेडिक कोणताही प्रॉब्लेम असू दे, डायबिटीज होऊ दे, मला काहीतरी रोग होऊ दे, मग मी बघतो वगैरे असं नाही चालणार. लक्षात झालं काय? झाल्यानंतर तुम्हाला औषध उपचार होऊ नये म्हणून आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि जरी झालं असलं कोणाला काय प्रॉब्लेम असला, तर हे योग, न्यूट्रिशन, डिफिशियन्सी ह्याच्यावर जर तुम्ही काम केला, तर ह्याच्यातनं तुम्ही काय करू शकता, बाहेर येऊ शकता आणि तुम्हाला चांगल्यापैकी आहे की नाही रिलीफ म्हणतो की नाही, तर तो त्या ठिकाणी मिळू शकतो. तर हे प्रामुख्याने जॉइंट सपोर्ट हे सगळे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमशी निगडीत आहे. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तर आपलं कार्टिलेज डॅमेज होत असतं. कार्टिलेज एक गादीसारखं असतं, त्या हाडाच्या मध्ये असतं. लक्षात आलं? तर ते डॅमेज होत असतं. तर ते डॅमेज होण्याचं कारण काय मी तुम्हाला अगदी सांगतो. 5 त्याची लक्षणं आहेत. तुम्ही कुठे याच्यामध्ये आहे का बघा, म्हणजे त्याची लक्षणं मी तुम्हाला पहिला सांगतो. कार्टिलेज डॅमेज सायन्स म्हणतात त्याला. आणि त्याची काय होण्याची कारणं आहेत की नाही ती पण सांगतो. तर पहिला कसं असतंय तुम्हाला पेन्स असतात बघा, गुडघे दुखतात वगैरे आहे की नाही, सांधे दुखतात, गुडघे दुखतात म्हणजे पेन्स, दुखणे. लक्षात आलं? तर ते सायन्स आहे. ते नंतर स्वेलिंग, सूज असते गुडघ्यामध्ये, कुठं-कुठं तुम्हाला बॉडीमध्ये सूज असते बघा. मग सांध्यामध्ये प्रामुख्यानं. तर ते गुडघ्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या, स्वेलिंग, गुडघे सुजतात वगैरे. लक्षात आलं? मूव्हमेंट व्यवस्थित करता येत नाही. चालताना गुडघे वाजतात, कटकट वाजते बघा वगैरे आहे की नाही? तर तो एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. बेंड करता येत नाही तुम्हाला. असं खाली मांडी घालून वज्रासनात वगैरे साधी वज्रासन जाऊ दे, साधी मांडी घालून बसता येत नाही. आमच्या मंदिरामध्ये पूजेला ते नोपीला वगैरे बायका बसतात ना, ते खाली बसायचं असते. आता सगळीकडे टेबल खुर्चीत चाललंय. लक्षात आलं? त्यांना खाली बसताच येत नाही नोपीला. तासंतास बसायचं असते. त्यामुळे मांडी घालून खाली बसता न येणं हे त्याचं साईन आहे. तुमचं कार्टिलेज डॅमेज व्हायला लागलंय. चालताना गुडघ्यात आवाज येतो ते मी तुम्हाला सांगितलं. लक्षात आलं? बेंड होत नाहीत. तर हे मूव्हमेंट तुम्हाला कडक स्टिफ झालेले असतात, कडक झालेले असतात. लक्षात आलं? मूव्हमेंटच तुमची व्यवस्थित होत नसते. तर हे सगळे काय आहेत? कार्टिलेज तुमचं डॅमेज झालेलं हे सायन्स आहे. मग हे वय वाढेल तसं सुद्धा होणारच असतात. तर हे आता त्याची लक्षणं कारणं काय बघा. आता हे कशामुळे होतं किंवा काय? तर मेन कारण आहे त्याचं वय वाढेल तसं हे होणार असतं. वय वाढेल की नाही, मी आता सांगितलं ना सुरुवातीला शिर्यते ते शरीरम जे झिजणार आहे. तर वय एक त्याच्यामध्ये मॅटर करत असतं. म्हणून वयस्क लोकांना बघा, हे गुडघे, काठी का धरायला लागते, गुडघेदुखी किंवा हे जे असं त्रास त्या ठिकाणी होत असतो. लक्षात आलं? त्यामुळे वय एज फॅक्टर एक तिथं त्याच्यामध्ये मोठा आहे. नंतर वेअर अँड टेअर म्हणजे रिपिटिव्हली ॲक्शन म्हणजे त्याच ॲक्शन तुम्ही परत करता. म्हणजे कसं ट्विस्टिंग असू दे किंवा तुम्ही जॉगिंग, जंपिंग वगैरे असू दे. जास्त वापर, इंजिन जास्त वापर केला तर काय होणार? तर ते लवकर कामाला येणार. मग तुम्ही ह्या सांध्यांचा लक्षात आलं जास्त वापर केला गेला. म्हणून बघा व्यायाम करताना सुद्धा बघा हे जॉगिंग वगैरे जे आहे की नाही, रनिंग, जॉगिंग, अमुक-तमुक तर ते लवकर कार्टिलेज डॅमेज होतं. 2 हाडांच्या मध्ये ते असतं, गुडघ्याच्या इथे असते की नाही. त्यामुळे बघा मी व्यायाम करालोय, वजन कमी करायला लागलोय, दोरीवरच्या उड्या मारतो, जॉगिंग करतो, रनिंग करतो वगैरे आहे की नाही. तर त्यानं काय होतं, आता एकदम यंग कोण असतील तर त्यांचा भाग वेगळा. पण आता तुमचं वय मॅटर करत असतं लक्षात घ्या. तर इथं मग तुम्ही काय करायला लागला, व्यायामाचा रोल तिथं त्याचा फायदा असतो. पण आता वयाप्रमाणे पण आपण विचार करावा लागतो. आणि तिथं काय ते जॉगिंग, रनिंग, दोरीवरच्या उड्या वगैरे स्पॉट जॉगिंग जरी असलं, लक्षात जंपिंग जॉक्स वगैरे म्हणतो की आपण, तर त्यानं सुद्धा अतिरिक्त काय करायला लागला तुम्ही त्याचा त्या सांध्यावरती भार टाकायला लागला, वापर करायला लागला. मग हे तुम्ही वापर जास्त करायला लागला तर ते त्याचं कारण असतं ते झिजण्याचं. त्याच्यानंतर वाढलेलं वजन हे तर फार मोठं कारण आहे.
ओव्हरवेट आहे की नाही, तर वजन वाढलं त्या ह्याच्यावरती भार पडतो, कार्टिलेज ते झिजतं लवकर. लक्षात आलं? म्हणजे 1 किलो वजन जर जादा असेल तर 4 किलो वजन तुमचं उभ्या स्टँडिंग पोझिशन मध्ये उभारल्यानंतर तुमच्या गुडघ्यावर पडत असतं. 5 किलो वजन जादा आहे प्रमाणापेक्षा, 20 किलो वजन तुमच्या गुडघ्यावर पडतं उभा राहिल्यानंतर. गुडघे बोलणार का नाही, कार्टिलेज झिजणार का नाही, लक्षात आलं? मग कारण रूट कॉज कुठं? वजन कमी करा. आता बघा नी रिप्लेसमेंटचे वगैरे किती ऑपरेशन चाललेत बघा. डॉक्टर सुद्धा प्रामाणिकपणानं सल्ला देत असतात, तुम्हाला वजन आता कमी करा, नंतर कमी करा. तुम्हाला वजन हे कमी करावंच लागणार आहे. लक्षात आलं? आणि म्हणून मग आपल्याला वजन एक फार मोठा रोल असतो. मग आता बघा कुणाला तुमचे ज्यांचे ओव्हरवेट आहेत, 101% तुम्हाला काय होणार आहे, तुमचं कार्टिलेज डॅमेज व्हायची प्रोसेस चालूच आहे. मग रूट कॉज काय? वजन कमी करणं. आणि आता मॅडमने सांगितलं बघा, वेट लॉस मॅरेथॉन उद्यापासून चालू होत्या. गुडघे आत्ता तुमचे गुडघे दुखत नाहीत, नुसतं वजनच जादा आहे. पण ते पुढचं तुमचं साईन आहे, जे जादा तुमचा त्या गुडघ्याला त्रास होणं. लक्षात आलं? तर त्यामुळे वाढलेलं वजन हे काय? व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी फार मोठा रोल आहे. व्हिटॅमिन डी एक तर आपल्याला मिळत नाही. लक्षात आलं? व्हिटॅमिन डी असल्यामुळे तुमचं कॅल्शियम ऍब्सॉर्ब होत नाही. तर ते आणि गाणं वेगळंच आहे. लक्षात आलं? तर इथं एक मोठं कारण काय? आहारामधनं आपल्याला पाहिजे तेवढे व्हिटॅमिन डी तुम्ही घेत नसता. लक्षात आलं? आणि त्या व्हिटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं? तुमचं कार्टिलेज असतं ते त्या ठिकाणी डॅमेज होत असतं. संधिवात, रुमाटॉइड आर्थरायटिस, संधिवात जो असतो की नाही, सांधे सगळे दुखत असतात, तर त्याच्यामुळे ते एक कारण आहे तुमचं कार्टिलेज डॅमेज होण्याचं. गाऊट बघा, इन्क्रीज्ड तुमचं युरिक ऍसिड वगैरे वाढतं बघा. युरिक ऍसिड तिकडे वाढलं आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कार्टिलेजवरती असतो. गाऊट वगैरे होतं की नाही किंवा काय. मग आपल्याला काय, आता इथं मला माझे कार्टिलेज झिजायला लागले, मग तुम्हाला युरिक ऍसिड वाढलेलं असेल तर काम कुठं करायला पाहिजे? युरिक ऍसिड कमी करायला पाहिजे. मग असं रूट कॉज आपल्या इथं 87 फॅमिलीमध्ये लोकांना का रिझल्ट येत निघालेत? तर रोगाच्या मुळावरती, रूट कॉज वरती काम होत निघालेलं आहे. लक्षात आलं? आणि म्हणून ही जी तुम्हाला मी कारणं सांगितली, कार्टिलेज डॅमेज होण्याचं, तुम्हाला त्याची लक्षणं सांगितली, आणि मग आपल्याला हे जर नको असेल की नाही, विनाकाठी विनालाटी म्हणतो की नाही किंवा काय, तर आता आपल्याला तुम्हाला मी ह्याच्यामध्ये काय सांगतो. अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आता ह्या टॅबलेटमध्ये काय असतं? लक्षात आलं काय? हे कार्टिलेज, हे जॉईंट सपोर्ट जे आहे की नाही, तर त्याच्यामध्ये जे आहे की नाही, मेन इन्ग्रेडियंट्स आहे की नाही, तर ते 90चं पॅक असतं. 90 टॅबलेट आहे. आता टॅबलेट फॉर्म म्हटल्यानंतर कोणत्याही प्रकारचे मेडिसिन नाही आहे. आपले सगळे जे प्रोडक्ट्स आहेत की नाही किंवा काय, तर ते न्यूट्रिशन आहे. न्यूट्रिशन फुलफिलमेंट त्याच्यामध्ये होत असते. मग 90 गोळ्या म्हणजे सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 3 गोळ्या रोज घ्याव्या लागतात. आता बघा माझंच उदाहरण सांगतो. मला कुठलाही त्रास नाही आहे. मला वजन जादा आहे. आता ही लक्षणं वगैरे सांगितली ना, की त्याच्यामध्ये मला कुठलंही लक्षण नाही. तरी सुद्धा मी ह्या टॅबलेट 3 गोळ्या रोज घेतो. का? तर माझं सुद्धा वय 67 वय आहे आता. मग माझं पण वय वाढेल तसं तो प्रॉब्लेम होणार आहे. तर होऊ नये म्हणून मी घेतोय. लक्षात आलं काय? आपल्या इकडे मीच विषय मांडला होता. वैद्यताईंनी, वैशाली वैद्यने पण विषय मांडला होता. सप्तधातू. तुम्ही जे काय खाता, काय वाटेल ते खा. सप्तधातूमधनं कन्व्हर्ट होत असतं एकातनं एक सूक्ष्म रूपानं, आणि मग तेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग होणार तो. ते चांगलं असू दे आरोग्याला किंवा वाईट असू दे, प्लस असू दे किंवा मायनस असू दे, तर त्या सप्तधातूमधनं ते जातच असतं. आणि म्हणून ही कन्सिस्टन्सी आहे की नाही, का आपण हे न्यूट्रिशन किंवा त्याच्यामध्ये जे चांगलं घेत राहिलं पाहिजे. कारण का ते सूक्ष्म रूपानं 7 धातूमधनं एकातनं एक कन्व्हर्ट होत जात असतात. आणि मग रस, रक्त, मांस, अस्थी, मज्जा, शुक्र वगैरे जे आहेत ना, ते धातू पुष्ट होतात. तेव्हा तुमचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं राहत असतं. मग आता ह्या 60 जे टॅबलेट आहे ना, एका टॅबलेटमध्ये काय काय असते बघा. मेन इन्ग्रेडियंट जो आहे ना त्यातलं, आणि लक्षात घ्या फूड आहे, अन्न आहे, हे सगळं कोणतंही मेडिसिन नाही आहे. आता हे पहिलं जे ग्लुकोसामाइन हायड्रोक्लोराइड जे आहे की नाही, हे आम्ही मेडिकलमध्ये औषधाच्या रूपानं सुद्धा विकायचो. ते केमिकल फॉर्मॅटमध्ये असतं. हे ग्लुकोसामाइन हायड्रोक्लोराइड 0.55 ग्रॅम. ऍव्हरेज आमचे ऑर्थोपेडिक डॉक्टर हे सगळ्या लोकांना त्याला जो प्रॉब्लेम असतो ना, तर ते केमिकल फॉर्मॅटमध्ये तिथं असतं. तर हे आपलं फूड फॉर्मॅटमध्ये आहे. लक्षात आलं? आणि मग ते ग्लुकोसामाइन हायड्रोक्लोराइड 0.55 ग्रॅम हा त्यातला मेन इन्ग्रेडियंट जो आहे की नाही, तर तो आहे. म्हणजे त्याला बिल्डिंग ब्लॉक ऑफ हेल्दी जॉईंट्स, म्हणजे प्रोटीन कसं बिल्डिंग ब्लॉक ऑफ आपण मसल्स म्हणतो की नाही, तर तसं हे बिल्डिंग ब्लॉक म्हणतो की नाही, तर तुमच्या जॉईंट्सचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे ग्लुकोसामाइन हायड्रोक्लोराइड हे त्याच्यातला मेन इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्कुटल एरिया बायकोएलॅनेसिस, स्कुटल एरिया बायकल एनिसिस असं त्याचं नाव आहे. तर तो एक त्याच्यातला दुसरा इन्ग्रेडियंट आहे. लक्षात आलं? परंपरागत चायनीज हर्ब आहे. चीन मधला की नाही, ओरिजिनल ते चीन मधला आहे, आणि तो हर्ब आहे. म्हणजे एक फार चांगल्या प्रकारे ते नॅचरल म्हणतो की नाही, तर तसं. तर त्या स्कुटेरिया बायकल एनिस मध्ये काय असतं,
अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज वगैरे येते की नाही, तर ती प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये फ्लेवोनॉइड्स असतात. मग ते अँटीऑक्सिडंट म्हणून वगैरे काम करत असतात. मग तुमचं इन्फ्लमेशन, सूज वगैरे असते की नाही, तर त्याच्यासाठी ते स्क्लुटेरिला बायकोलोजिनिस ते त्या ठिकाणी उपयोगी पडत असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत. कॉपर 0.38 मिलीग्रॅम एका टॅबलेटमध्ये मी तुम्हाला सांगालोय. तर त्या कॉपरचा रोल असतो. ते मिनरल आहे कॉपर. बोन डेन्सिटी कमी झाली नाही पाहिजे तुमची, आहे की नाही? तर त्या कॉपरचा त्याच्यामध्ये रोल आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे. त्याच्यामध्ये 72 मिलीग्रॅम एका टॅबलेटमध्ये 72 मिलीग्रॅम मॅग्नेशियम आहे. आपली कॅल्शियम टॅबलेट आहे की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा आहे बघा. कॅल्शियम टॅबलेटमध्ये कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे, मॅग्नेशियम आहे. मग तुम्हाला तुमचे बोन सांधे जर बळकट करायचे असतील, तर ह्या मिनरल्सचा पण रोल असतो. मॅग्नेशियम, कॅल्शियमचा वगैरे. लक्षात आलं? तर त्याच्यामध्ये 0.72 मिलीग्रॅम त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, कार्टिलेज आहे की नाही, आणि तिथं बोन कोलेजन तर त्याचा रोल असतो. कोलेजन एक प्रोटीन आहे. तर ते तुमचं कार्टिलेज जर स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर ते हे मॅग्नेशियम ती केमिकल रिएक्शन असते. तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय होतं तुमचं, तिथं ते स्ट्रॉंग व्हायला उपयोगी पडत असतं. पोटॅशियम 1 मिलीग्रॅम त्याच्यामध्ये आहे. सोडियम 1.30 मिलीग्रॅम सोडियम आहे. लक्षात आलं? तर हे बघा, पोटॅशियम सांगितलं, सोडियम सांगितलं, मॅग्नेशियम सांगितलं. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, तर त्याच्यामध्ये आहेत. आता बघा, तुम्हाला मी तर नंतर मी विसरेन, मी जाता जाता पॉइंट सांगतो हा. आता साखर, मी सांगतो ना, साखर डायबिटीजच्या लोकांनी नुसता तुम्ही विचार करू नका. एलिव्हेटेड शुगर, डायबिटीजच्या लोकांचं, ऍव्हरेज लोकांचं का आरोग्य बिघडलेलं असतं? एलिव्हेटेड शुगर लेवल. मग तुमच्या सुद्धा प्री डायबिटिक असता. जेवढं तुम्ही साखर चहामध्ये घालतो ना साखर, गुळामध्ये सुद्धा आता साखर असते. तुम्हाला गुळ काय सगळा शुद्ध स्वरूपामध्ये मिळत नाही. तर ही शुगर तुम्ही जेवढं इंटेक कराल की नाही, किंवा तुमच्या रक्तातली वाढलेली साखर, हे तुमचं काय होत असतं, तर तुमचे हे जे ऍब्सॉर्प्शन असतं, लक्षात आलं काय? हे मिनरल्स जे आहेत ना, आता ह्याच्यामध्ये पण सांगितलं बघा, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हे ऍब्सॉर्ब करायची जी प्रोसेस असते की नाही, तर ती व्यवस्थित होत नसते, हे वाढलेल्या साखरेमुळं. मग तुम्हाला आता जॉईंट सपोर्ट हेचा उपयोग जर चांगला पाहिजे असेल, करून घ्यायचा असेल, आणि तुमचं शुगर असेल, मग शुगरवर काम करायला पाहिजे. तुमचे वाढले म्हणून आहारामधून तुमच्या, मग आपण आईस्क्रीम खातो, आणखीन काहीतरी खातो, त्यातनं साखर जास्त जाते, लाडू खातो. बघा, मी तुम्हाला कारण काय की नाही त्याचं सायंटिफिक सांगतो. आणि मग काय होतं, मग इकडे तुम्हाला रिझल्ट येत नाही. का? तर तुमचे हे जे जरी तुम्ही हे टॅबलेटच्या रूपाने तुम्ही गेलं, हे पोटॅशियम ऍब्सॉर्ब होत नाही. का? तर वाढलेली साखर खातो. मी सांगतो ना, कॅल्शियम चोर आहे, साखर कॅल्शियम चोर आहे. आणि मग काय होतं, हे जे योग्य ते वातावरण आहे की नाही, ते जर आपण बॉडीला केलं, तर तुम्ही जे टॅबलेट रूपाने घेता किंवा न्यूट्रिशन आहे, तर ते कसं डायजेशन झालं पाहिजे आधी, आणि बॉडीनं ऍब्सॉर्ब करायला पाहिजे. मग हे वाढलेल्या साखरेच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुमचं काय होतं, हे मिनरल्स आहेत, तर ते ऍब्सॉर्ब केले जात नाहीत. आणि म्हणून आपल्याला नॉलेज जे दिलं जातं का नाही, तर ते तुम्ही अप्लाय करा. आणि मग तुम्हाला बघा ह्याचे कसे न्यूट्रिशन डिफिशियन्सी फुलफिलमेंट होते, आणि मग त्याचे रिझल्ट येतात. लक्षात आलं? तर हे त्या टॅबलेटचं मी तुम्हाला काय सांगितलं, दिवसातनं 3 गोळ्या त्या ठिकाणी तुम्हाला घ्याव्या लागतात. 30 डे मनी बॅक गॅरंटी पण त्याच्यामध्ये आहे. ते टोपन टाईटली क्लोज ठेवावं लागतं वगैरे, त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन आहेत. प्रेग्नंट आणि ज्या अंगावर दूध पाजवतात त्या लेडीज, लक्षात आलं? तर त्यांना ब्रेस्ट फीडिंग म्हणतो ना, तर त्यांनी हे घ्यायचं नसतं. गायडन्स खाली त्या ठिकाणी घ्यायचं असतं. त्याच्यावरती ते म्हणजे दिलं, लहान मुलांच्या पासून ते दूर ठेवा. हे सगळे इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता बघा, तुम्हाला ह्याच्यातलं जे आहे की नाही, तर हे कार्टिलेज वगैरे डॅमेज होतं की नाही किंवा काय, तर आपल्याला कसं असतं, कार्टिलेज त्या तुम्हाला जॉईंट सपोर्टचा तुम्हाला फायदा कसा होतो. कार्टिलेज ते 2 गुडघ्यांच्या मध्ये आहे ना, तर तिथं सांध्यांच्या मध्ये असतं. आता ह्याला रिलेटेड काही गोष्टी आहेत बघा. आता ह्याला रिलेटेड असते नाही, आता मिनिस्कस म्हणजे ते हे त्याच्याशी रिलेटेड सगळे टर्म आहेत, मेडिकल टर्म आहेत. तुमचे लिगॅमेंट असू दे, तुमचं मिनिस्कस असू दे, तुमचं सायनोव्हिल फ्लुइड असू दे, म्हणजे लिक्विड असतं. हे सगळं निसर्गानं आहे ना, तुमचे सांधे यांची मुवमेंट सारखी होणार आहे. आयुष्यभर तुम्ही दिवसभर हलणार आहे किंवा काय करणार आहे, व्यायाम करणार आहे. आपण एका ठिकाणी बसून असणार नाही आहे. तर ही सगळी मुवमेंट तुम्हाला होत असताना ना, तर आपण कसं इंजिनमध्ये ऑइल घालतो, ग्रीस घालतो, लक्षात आलं ना, वेगळ्या प्रकारचे. तर तिथं तुम्हाला आहे की नाही, हे सायनोव्हिल फ्लुइड असू दे, हे तुमचे मग तिथं त्याचा रोल असतो. लक्षात आलं? तसाच रोल त्या काय तर तुमच्या कार्टिलेज जे असतं की नाही, तर ते असं कापसासारखं मऊ ते 2 हाडांच्या मध्ये असतं. आणि हे मी जी तुम्हाला कारणं सांगितली, तुम्ही जास्त वापर करता, वय वाढलं किंवा वजन वाढलं, तर त्याच्यामध्ये सगळं कार्टिलेज काय होत असतं, ते झिजत असतं. आणि मग ते झिजण्यामुळे काय होतं, की तुम्हाला हे प्रॉब्लेम, सूज येणं, दुखणं वगैरे की नाही, तर ते होत असतं. तर हे सगळे टर्म्स आहेत की नाही, मिनिस्कस तुमचं टिअर होतं, लिगॅमेंट हे होतं वगैरे, आहे की नाही. तर मग ते लिगॅमेंट स्ट्रॉंग झालं पाहिजे, मिनिस्कस स्ट्रॉंग तुमचं झालं पाहिजे, सायनोव्हिल फ्लुइड कमी झालं नाही पाहिजे. वंगण आपण बिजागरीला तेल घालतो की नाही,
तर तसं ते वंगण असतं सायनोल फ्लुइड वगैरे, तर हे सगळे त्याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे तुमचं कार्टिलेज अजून सांधे एकंदरीत तुमचे चांगले राहिले पाहिजेत. लक्षात आलं? आणि बघा 30 वर्षाच्या खाली कोण आहेत? 30 वर्षाचे जे ॲव्हरेज इथं आपल्याकडे फार कोण 30 वर्षाच्या खालचे लोक नाही आहेत. तर 30 वर्षानंतर तुमचे जॉइंट प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होत असते. लक्षात घ्या. 30 वर्षानंतर हळू जॉइंट आपले सांधे बोलायला लागतात आणि मग तिथं आहे की नाही तर तुम्हाला याच्यावरती काय करायला लागते, पहिल्यापासून त्या ठिकाणी काम करणं आवश्यक असतं. लक्षात आलं? आणि मग इथं काय होतं की तुम्हाला ह्या गोष्टी कमी पडत जातात. आता तुमचं कसं होतं, ह्या जॉइंट सपोर्टमुळे त्या हे सांगितलं ना तुम्हाला ग्लुकोसमान हायड्रोक्लोराइड वगैरे किंवा काय त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामुळे काय होतं तुमचं कार्टिलेज आता झिजलं जरी असलं का नाही तर ते भरून निघतं. जी झीज झालेली आहे तर ती भरून काढायला पाहिजे. म्हणजे त्याचं कसं उदाहरण मी तुम्हाला देतो. आपण दर्जा भरतो की नाही, सिमेंट कमी झाल्यानंतर दगडाची भिंत असू दे, विट्याची भिंत असू दे, तर त्याच्यामध्ये अशा दर्जा भरतात बघा. लक्षात आलं? मग त्याच्यामध्ये ते कसं असतं तर ते कार्टिलेज तसं दर्जा भरायचं. म्हणजे ते कसं होतं अजून ती भिंत त्या ठिकाणी स्ट्रॉंग होत असते. तर ते कार्टिलेज झिजल्यानंतर ते परत भरून येण्यासाठी डॉक्टर सुद्धा मेडिकलच्या फॉर्मॅटमध्ये, केमिकल फॉर्मॅटमध्ये देतात ना, मग ते बॉडी पूर्ण केमिकल फॉर्मॅटमधलं ॲब्सॉर्ब नाही करू शकत आणि त्याचे साइड इफेक्ट असतात ते वेगळं. तर आपण इथं ते फूड फॉर्मॅटमध्ये देतो आणि मग हे तुम्ही जर रेग्युलर घ्यायला लागला ना, तर ते कार्टिलेज भरून यायला लागतं. लक्षात आलं का? आपण ते भरून हळू प्रोसेस आहे. सप्तधातू लक्षात घ्या. कन्सिस्टन्सी आज का खायला चालू केलो, मी आज माझे गुडघे दुखायला लागलेत म्हणून माझे लगेच ते गुडघे दुखायचं थांबतं, ते काय पेन किलर नाही आहे, लक्षात घ्या. पण त्या पेन किलर जे पेन्सचे रूट कॉज आहे ना, ते जे झिजत असतं त्यामुळे ते गुडघे तुमचे झिजतात एकमेकावरती, त्याच्यामुळे ते दुखत असतं. मग ते पेन किलर म्हणून नाही काम करणार. मग असं अपेक्षा कुणी ठेवू नका, मी कार्टिलेज 3 गोळ्या घेतो आणि माझी गुडघे दुखी जाणार. नाही आहे. तर ते कार्टिलेज जसं भरून येत जाईल की नाही आणि मग तुम्हाला इकडे सांगितलं वजन पहिला कमी, वजनावर काम करा पहिला. कारण का त्याच्यावर भार टाकायला लागलाय. तुमचे जॉईंट सपोर्ट घेतो आणि मग माझं वजन काय वजनावर कामच करत नाही, असं पण नाही चालणार. तुमच्या जॉईंटची फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता जी असते की नाही, तर ते तुमचं कार्टिलेज, ते जॉईंट सपोर्ट टॅबलेट ते काम त्या ठिकाणी करत असतं. लक्षात आलं? तुमचं वेअर अँड टेअर म्हणजे एजिंग प्रोसेसमुळे आहे ना, कार्टिलेज डॅमेज होतं. तर ते जॉईंट सपोर्ट 3 गोळ्या. आत्ता त्रास नाही आहे, लक्षात घ्या. होऊ नये म्हणून, झाल्यानंतर वाट लागल्यानंतर नाही आहे. मी सांगितलं ना माझं उदाहरण, मला नाही आहे तरी सुद्धा मी घेतो होऊ नये म्हणून. तर ते एजिंग एजप्रमाणे तुमचं ते वेअर अँड टेअर होणारच असतं. तर म्हणून 3 गोळ्या जर पहिल्यापासून आपण घेतलो तर ते होणार नाही. आणि लक्षात आलं? आणि ग्लुकोसामाइन हेल्थ सपोर्ट जॉइंट हेल्थ म्हणजे कम्फर्ट म्हणतो की नाही आपण रिलॅक्समध्ये विनाकाठी, विनालाटी. तर ते जे आहे की नाही, तर ह्या सगळ्या ज्या आहेत की नाही त्याचा टॅबलेटचा तुम्हाला की नाही उपयोग होतो. आणि मग ह्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत, लक्षात आलं काय? त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. आता ह्याला बघा, तुम्हाला सपोर्टिंग ओमेगा 3चा ह्याच्यामध्ये रोल असतो. लक्षात आलं? ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं की नाही, हे तुमचं कार्टिलेज झिजण्याचं वगैरे कारण असतं की नाही किंवा का संधिवात वगैरे. तर त्याच्यामध्ये ओमेगा 3 आपण म्हणजे आपलं हर्बल लाईफलाईन जे आहे की नाही, तर ती सकाळी एक संध्याकाळी एक त्याच्यातनं तुम्हाला ओमेगा 3 जातं. मग असं कुठं आपल्याला ओमेगा 3 मिळतं असतं? फॅटला घाबरायचं नाही जे म्हणतो ना, तर संधिवाताचा पेशंट असू देत किंवा सांध्याचा प्रॉब्लेम, हे कार्टिलेज झिजलेलं असू दे, तर ते कार्टिलेज अजून स्ट्रॉंग होण्यामध्ये तिथं तुमचा व्हिटॅमिन डीचा रोल आहे. तिथं ओमेगा 3चा रोल आहे. मग ते ओमेगा 3 आपण खातो काय हो, कशातनं मिळते माहिती नाही. मग आपलं हर्बल लाईफलाईन जे आहे ना, तर त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ मला बघा, मला नाही आहे त्रास तरी सुद्धा मी घेतो. रोज सकाळी एक संध्याकाळी गोळी. का तर प्रिव्हेन्शन. तर मग आपल्याला आहे की नाही, तर ह्या गोष्टी ज्या आहेत की नाही, तर या व्हिटॅमिन डीचं मी सांगितलं, ओमेगा 3, कॅल्शियमचा रोल असतो. लक्षात आलं? कॅल्शियम मी साखरेचं तिकडे सांगितलं. आणि मग आपल्याला रूट कॉजवर जर काम केलं की नाही आणि मग ह्या जॉइंट सपोर्टच्या 3 गोळ्या जर आपण घेतलो, तर आपल्याला लक्षात आलं, तर तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या त्या गुडघ्याचा जो त्रास असतो, सांध्यांचा जो त्रास असतो, लक्षात आलं काय, तर त्याला तुम्हाला म्हणून मग प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. होऊ नये, झाल्यानंतर तर तुम्हाला त्याचा होणारच आहे. पण ह्या बाकी सपोर्टिंग गोष्टी तुम्ही जर केला तर, नाहीतर पैसे आहेत, मी घेतो 3 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ, वजनावर काम करणार नाही किंवा मी आणखीन त्याचा जास्त वापर करायला वजन कमी करण्यासाठी इकडे आणखीन त्या गुडघ्यावरती दुरीवर उड्या मारतो, जॉगिंग करतो, रनिंग करतो, नाही चालणार. वय मॅटर करतं. मग ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी असतात ना, आणि म्हणून गाईडन्स खाली जे आहे ना, योग्य त्या मार्गदर्शनाखाली हे जर तुम्ही केला, तर हे तुम्हाला काय करणार आहे, सगळे या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. तर कोणाकोणाला काठी घेऊन चालायचं आहे? काठी घेऊन चालायचं नसेल तर विना काठी, विना लाठी 100 वर्ष. तर आपल्याला ह्या ज्या काय नॉलेज दिलं जातं आणि इकडनं जे सांगितलं तर त्याच्यावर काम करा. मग तुमचं आरोग्य आणखीन चांगलं राहणार आहे. ओके मॅडम? चलो जोरदार क्लॅपिंग करू शेटे सरांसाठी. कारण का की ऍज अ प्रिकॉशन म्हणून त्याच्यावर नोंद असते की लहान मुलांपासून बाजूला ठेवा, प्रेग्नंट लेडी
त्यांना तर या सगळ्या गोष्टीची गरज असते. पण हा ते मेडिकल हे असल्यामुळं आपल्याला या म्हणजे त्यांच्यावर जास्त केअर करावी लागते ना, त्याच्यामुळं त्यांच्या बाबतीत देताना आपण व्यवस्थित ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या लोकांना या सगळं प्रोव्हाईड करावं लागतं. रिअल आहे. वेट हा खूप मोठा चॅलेंज आहे, की आपलं कार्टिलेज झिजण्याचा आणि ऑपरेट केल्यानंतर वेट कमी करणार का आधीच करणार? कारण आधीच करणं किती गरजेचं आहे आणि सगळा वर्ल्डचा चॅलेंज आहे ओबेसिटी. आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत आपण देतच नाही. काही वेळेला असं वाटायला लागतं, की वेट कमी करणं खूप अवघड जातंय. वेट कमी करणं बिलकुल अवघड जात नाही. जर प्रॉपर समजून घेऊन आपण आपल्या प्रकृतीनुसार, आपण आपल्या वयानुसार, आपण आता सध्या जी आपली स्थिती आहे त्या स्थितीनुसार आपण स्वतः आपल्यावर वर्क करायला लागलो, तर या गोष्टी होतायत. मी कालच एकट्याला भेटले. ते म्हणतात, "मी इतका व्यायाम करतो, इतका व्यायाम करतो, पण वजन काही कमी होत नाही. गेल्या 1.5 महिन्यामध्ये माझं 5 किलो वजन वाढलंय," म्हणून सांगत होते. आता कारण काय, की इतका व्यायाम करतो, इतका व्यायाम करतो. व्यायाम करणार आणि घरात आल्यावर काय खाणार सांगा बघूया? घरात आल्यावर एक्स्ट्रा कॅलरीजच खाणार ना. मग आपल्याला त्याच्यावर जोपर्यंत प्रॉपर वर्क करत नाही, नॉलेज घेऊन करत नाही, ते आपल्याला नॉलेज शिवाय समजत नाही बरं का. नॉलेज मिळालं तर समजतं. त्यामुळं आपलं वेट लॉस करणं आणि आपल्या गुडघ्याला आपण वाचवणं, आपल्या गुडघ्याच्या मधलं कार्टिलेजला आपण प्रॉपर वर्क करणं त्याच्यावर गरजेचं आहे. सिटिझन म्हटले ना, ॲज अ मेडिसिन म्हणून त्याचा उपयोग करू नका. आधीच करा. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि याच्याबरोबर आपल्या वजनावर पण काम करणं गरजेचं आहे. ओके. वेट लॉस मॅरेथॉन आपली परत स्टार्ट व्हायला लागली उद्यापासून. उद्यापासून आपण सगळेजण आजच आपलं जे काय आपल्याला घ्यायचंय भाग, ह्या सगळ्या गोष्टींनी फोटो आणि हे पाठवून द्या आपल्या कोचकडं. तुमचा WhatsApp नंबर, तुमचं नाव आणि तुमचा फोटो पाठवून द्या. आपणच आपली काळजी करायला पाहिजे ना. तुम्हाला वाटेल मी आयडियल वेटवर आहे, आयडियल फॅटवर या फॅटवर डायबिटीस वाले असू देत, अजून काय असू दे, त्या ह्याच्यापासून 21 तारखेपासून व्हायला लागले सुमित सर. काल तरी सांगितलं, की आज 21 म्हणजे परवा दिवशीपासून. ओके, बरं. त्यामुळे नंबर तरी लावून ठेवू देत. शनिवारपासून स्टार्ट होत्या. त्यामुळे पाठवून द्या सगळेजण. ओके. झालं काय सुमित सर? नाहीतर मी आपलं हे बोलायला लागले. मी एवढं सगळं का शेट्टी सर बोलून झाल्यानंतर बोलायला लागले माहितीये का? इकडे वेट लॉस मॅरेथॉनचं फ्लायरला सगळ्या लोकांनी अजून हे दिलेलं नाहीये. ओके. खूप लोकांना वाटतंय आम्हाला भेटायचंय, आम्हाला भेटायचंय. 22 तारखेला कोल्हापूरमध्ये प्रोग्राम आहे. 22 तारखेला या. दरवेळेला खूप लोकं आमच्याकडे सांगतायत, "मी येणार आहे, मी येणार आहे." पण मी येणार आहेला आमच्याकडे जागाच नसते. त्यामुळे या वेळेला आपली जागा तुम्हा सगळ्यांसाठी मोठी घेतली आहे. त्यामुळे आपण सगळेजण कोल्हापूरच्या भागातनं जे आहे, ते लोकं आपण 22 तारखेला भेटणार आहोत कोल्हापूरमध्ये. ज्यांनी तुम्हाला लिंक दिली आहे, त्यांच्याकडनं घ्या. तुम्ही म्हणाल हे फक्त खाणाऱ्यांसाठी आहे का? काही गरज नाही. आपण भेटू शकतो. जसं योगाच्या वर्गावर आहे, तसं आपण तिथं पण भेटू शकतो. खूप कॉन्फिडंट व्हाल तुम्ही. खूप चांगली फॅमिली आहे. सगळ्यांची एनर्जी आणि सगळ्यांची एक्साइटमेंट बघाल आणि त्यामुळे ॲज ए शतायुषीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये भारी येता येईल. ओके. कामत सर लईच ग्रेट दिसायला लागलाय, लईच भारी दिसायला लागलाय. बोला. काय म्यूट करून टाकले. एकच मिनिट मी पोस्ट करते. कामत सर आहेत म्हणताना मी जरासं हे करायला लागले बरं का. 2च मिनिटात कामत सर कारण आपलं फ्लायर रेडी आहे. हां. काढा, अनम्यूट करा. काही नाही आहे. सर. चांगलं तुम्ही सांगितलं आहे. त्याच्याबद्दल प्रश्न नाही. आम्ही सगळे वर्कआउट करतो. मला पण परमिशन द्या. म्हणून तेवढं हो, नाही सांगायचं. परमिशन तुम्ही काही नाही येणार त्याच्यात आत्ताच. तुम्ही वेटिंगवर आहे. कारण तुम्हाला आत्ताच नाहीये. कारण आपल्याला लेफ्ट अँड फाईट अजून लई फाईट करत हे करायचंय ना. त्यामुळे वेट लॉस मॅरेथॉन तुमच्यासाठी नाही कामत सर. ऑल सगळ्यांसाठी. तुम्ही सगळं फॉलो करायला लागलाय. तुमचं सांगितलेलं ऐकणार आहे आणि त्या प्रकार करणार आहे. ठीक आहे. येस.
Yes. तुम्हाला जास्त प्रोटेक्शनची गरज आहे. कारण आपण आता सध्या एका ट्रीटमेंट मध्ये असल्यामुळं आपण स्वतःला जास्त प्रोटेक्ट करायचंय. बरं ती गरजच आहे का? नाही, आम्ही जास्त प्रोटेक्ट करायला लागलोय तुम्हाला आणि त्याच्यामुळं आता नो वेट लॉस मॅरेथॉन. बाकी सगळे काय करायला लागलाय? बघा हे यांना जरा आता ट्रीटमेंट चालू आहे सगळी आणि यांनी म्हणतात मी भाग घेणार आहे म्हणून. ह्यांना नको आहे घ्यायला तर हे म्हणतायत घेणार आहे म्हणून. ज्याला घ्यायचं आहे ते बसलेत तसंच. थँक्यू कामत सर. बरोबर तुम्हाला कारण ते तुम्ही अनुभवलंय, तुम्ही वेट लॉस केलाय म्हणून तुम्हाला ते वाटायला लागलंय. पण नो, बाकी सगळेजण घेऊ शकता यांना सोडून. ओके चलो. सुमित सर झाला असेल. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण आजच्या आपल्या वेट लॉस मॅरेथॉनच्या सगळ्या पार्टिसिपंटसाठी. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. वेट लॉस मॅरेथॉनचे ऑल सगळ्या कोचेस लोकांसाठी जोरदार क्लॅपिंग. वेट लॉस मॅरेथॉनच्या संध्याकाळचं सेशन त्याच्यासाठी जोरदार क्लॅपिंग. आणि वेट लॉस मॅरेथॉनचं सगळं कलेक्ट करणं, एवढे फ्लायर शो करणं, हे सगळं काम सुमित सर करतायत. सुमित सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. ओके चलो. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. एवढे सगळे समोर पुढे लँडअप आहे. खूप लोकांच्या पर्यंत लिंक पोहोचवा. उद्याचा टॉपिक आहे डॉक्टरांचा. त्यामुळे सध्याच्या स्थितीला काय गरजेचं आहे याच्याबद्दल डॉक्टर बोलणार आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडनं ऐकल्यानंतर आपण जरा जास्त कन्फर्म होतो. त्यामुळे खूप लोकांच्या पर्यंत उद्याचा टॉपिक पोहोचण्यासाठी लिंक पाठवा आज दिवसभर. ओके चलो. सुमित सर हे सगळं करूच तोपर्यंत मला हे मध्ये मध्ये कॉमेंट्री करत राहायला लागतं. चलो. लीडर ऑफ द डे आहेत सुमित सर. 400 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन सुमित सर. लीडर ऑफ द डे. आणि लीडर ऑफ द लॅप आहेत सुजाता पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. 2 किलो 700 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅप. नेक्स्ट लीडर ऑफ द डे आहे तर अरे आज कोणच फिनिश फ्लायर आहे. ओके चलो. रचना पांगरे 3 किलो 400 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅप आहेत. योगिता भगत कॉंग्रॅच्युलेशन. 700 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. आणि रचना पांगरे 3 किलो 400 ग्रॅम कमी करून रचना पांगरे लीडर ऑफ द लॅप. टोटल मध्ये रचना पांगरे, पर्सेंटेज मध्ये पण रचना पांगरे. कॉंग्रॅच्युलेशन. चलो. लीडर ऑफ द लॅप आहेत विनय सर. 2 किलो 250 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅप. लीडर ऑफ द डे विक्रम सर 600 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅप. मुरलीधर सर डेच आहे 600 ग्रॅम कमी करून मुरलीधर सर. कॉंग्रॅच्युलेशन. आणि लीडर ऑफ द लॅप आहेत 2 किलो 730 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये पर्सेंटेज मध्ये मुरलीधर सर. नेक्स्ट 2 किलो 700 ग्रॅम कमी करून पूनम. 2 लीडर ऑफ द डे आहेत. सॉरी लीडर ऑफ द लॅप आहेत. लीडर ऑफ द डे आहेत सुरेखा मॅडम 1 किलो 100 ग्रॅम कमी करून. आणि लीडर ऑफ द लॅप पूनम मॅडम 2 किलो 700 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये पूनम मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅप सरस्वती विभूते 2 किलो 750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन सरस्वती विभूते. लीडर ऑफ द डे पायल मॅडम 1 किलो 150 ग्रॅम कमी. आणि टोटल मध्ये सरस्वती विभूते 2 किलो 750 ग्रॅम कमी. पर्सेंटेज मध्ये पायल मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. ओके. लीडर ऑफ द लॅप शुभदा कुलकर्णी 3 किलो 50 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द जयकुमार सर लीडर ऑफ द डे 1 किलो 100 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅप शुभदा कुलकर्णी 3 किलो 50 ग्रॅम कमी करून. टोटल मध्ये शुभदा मॅडम, पर्सेंटेज मध्ये पण शुभदा मॅडम. माझ्याच कानाजवळ फोन वाजायला लागला. ओके. विजय कुमार संघास 3 किलो 950 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन विजय कुमार. लीडर ऑफ द लॅप. लीडर ऑफ द डे आहे सुवर्णा मॅडम 600 ग्रॅम कमी करून. विजय कुमार संघास टोटल मध्ये 3 किलो 950 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन विजय कुमार. टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये लीडर ऑफ द लॅप. नेक्स्ट
लीडर ऑफ द लॅप आहेत शोभा मॅडम 2 किलो 850 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅप. आणि लीडर ऑफ द डे आहे रुपाली अडके 350 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. लीडर ऑफ द लॅब शोभा मॅडम 2 किलो 850 ग्रॅम कमी टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅप आहे अंकिता मॅडम 4 किलो 400 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब शुभांगी मॅडम लीडर ऑफ द डे 1 किलो कमी करून आणि लीडर ऑफ द लॅब अंकिता 4 किलो 400 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये अंकिता पर्सेंटेज मध्ये पण अंकिता मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅप आहे राजेंद्र सर 4 किलो 100 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब. लीडर ऑफ द डे आहेत महेश सर. कॉंग्रॅच्युलेशन 600 ग्रॅम कमी करून. राजेंद्र सर 4 किलो 100 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये राजेंद्र सर पर्सेंटेज मध्ये राजेंद्र सर 10 दिवसाचा वेट लॉस आहे 10 दिवसातला. लीडर ऑफ द लॅप आहेत अभिषेक सर 2 किलो 200 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द डे अभिषेक सर 700 ग्रॅम कमी करून लॅबचे विनर आहेत 2 किलो 200 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये पर्सेंटेज मध्ये पण अभिषेक सर. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहे धनश्री मॅडम 1850 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. धनश्री मॅडम 750 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. लीडर ऑफ द लॅब 1 किलो 850 ग्रॅम कमी करून पर्सेंटेज मध्ये 2.52% टोटल बॉडी फॅट तेवढं कमी झालं. ओके. वनिता मॅडम लीडर ऑफ द डे 600 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत वनिता चोपडे 3 किलो 250 ग्रॅम कमी. फिनिश फ्लायर अनुजा मॅडम 2 किलो 900 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन अनुजा मॅडम. लीडर ऑफ द डे आहेत अनुजा मॅडम 100 ग्रॅम कमी करून आणि 2 किलो 900 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅब टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत रमेश सर 1800 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत लीडर ऑफ द डे आहे नम्रता 550 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत रमेश सर 1800 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत स्वाती मॅडम 1900 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत प्रिया भंडारी 750 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द लॅब स्वाती मॅडम 1 किलो 900 ग्रॅम कमी टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण. स्वाती मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. पर्सेंटेज मध्ये प्रिया भंडारी पण. ओके. कॉंग्रॅच्युलेशन प्रिया मॅडम. चलो. लीडर ऑफ द लॅब आहेत मीनाज मॅडम 3 किलो 900 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत रेखा मॅडम 800 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅब आहेत मीनाज मॅडम टोटल मध्ये 3 किलो 900 ग्रॅम कमी पर्सेंटेज मध्ये 4.6% कमी. ओके. लीडर ऑफ द लॅब आहेत सुरेखा मॅडम 2 किलो 750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. सुमनताई लीडर ऑफ द डे 1 किलो 700 ग्रॅम कमी करून आणि पर्सेंटेज मध्ये सुरेखाताई 2 किलो 750 ग्रॅम कमी टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये सुरेखा मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत सृष्टी 4 kg कमी. एकदम बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत सुरेखा सृष्टी. खाली कोण हे गुणके हे टाकालेत बघा. 4 किलो कमी करून लीडर ऑफ द लॅब आहे टोटल मध्ये 4 kg सृष्टीच आणि पर्सेंटेज मध्ये 4.88% कमी करून सृष्टीच. लीडर ऑफ द डे आणि लीडर ऑफ द लॅब आहेत प्रवीण सावंत 2700 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. शोभा मेस्त्री 1 किलो 400 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. लीडर ऑफ द लॅब प्रवीण सर 2 किलो 700 ग्रॅम कमी करून आणि पर्सेंटेज मध्ये नीता मॅडम 3.29% कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब 4 किलो 150 ग्रॅम कमी सुजाता जाधव. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत
प्रतीक्षा आडकर 400 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅब सुजाता जाधव. टोटल मध्ये सुजाता जाधव, पर्सेंटेज मध्ये सुजाता जाधव. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे वीणा कोरे, आकाशी पाटील. कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे. कारण 850 ग्रॅम कमी करून आकाशी पाटील, वीणा कोरे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत यामीन बागवान. 2 किलो 100 ग्रॅम कमी करून फूड आहेत. ओके, टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत बाळासाहेब पवार. 2 किलो 950 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब सुकुमार पवार आणि 2 पवार. ओके, बाबासाहेब पवार. लीडर ऑफ द डे 750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत बाबासाहेब पवार. 2 किलो 950 ग्रॅम कमी. आणि शिवकुमार पवार 2 किलो 950 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत पद्मावती मॅडम. 4 किलो 300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. गोरख सर 750 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. लीडर ऑफ द लॅब आहेत पद्मावती मॅडम. टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये दोन्हीकडे पण 4 किलो 300 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅब आहेत गायत्री मॅडम. 2 किलो 100 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत 500 ग्रॅम कमी करून गायत्री मॅडम. लीडर ऑफ द लॅब आहेत गायत्री मॅडम. 2 किलो 100 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत ज्योती मॅडम. 5 किलो 50 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. 10 दिवसात 5 kg वेट लॉस. शालन मॅडम 1 किलो 800 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत ज्योती. 5 किलो 50 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये दोन्हीकडे पण. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत शुभांगी मॅडम. 3 किलो 100 ग्रॅम कमी करून. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत आरती मॅडम. 1 किलो 250 ग्रॅम कमी. लीडर ऑफ द लॅब शुभांगी मॅडम. 3 किलो 100 ग्रॅम कमी. टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये. जयश्री मॅडम 2 किलो 700 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द लॅब आहेत. लीडर ऑफ द डे जयश्री मॅडम 700 ग्रॅम कमी करून. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत जयश्री मॅडम. 2 किलो 700 ग्रॅम कमी करून टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये दोन्हीकडे पण. लीडर ऑफ द लॅब आहेत सोनाली मॅडम. 2 किलो 750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत रमेश सर. 700 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅब आहेत प्रकाश सर. 700 ग्रॅम कमी करून. आणि लीडर ऑफ द सोनाली मॅडम 3 किलो 820 ग्रॅम कमी करून. सॉरी, पर्सेंटेज मध्ये इथं आलं. 2 किलो 750 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन सोनाली मॅडम. लीडर ऑफ द लॅब आहेत प्रकाश सर. कॉंग्रॅच्युलेशन. 2 किलो 200 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे प्रकाश सर 600 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅब आहेत 2 किलो 200 ग्रॅम कमी करून प्रकाश सर. टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण प्रकाश चौगले. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत संजय सर. 2 किलो 300 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत संजय सर. 1 किलो 400 ग्रॅम कमी करून. टोटल मध्ये 2 किलो 300 ग्रॅम कमी करून लॅबला संजय सर हे आहेत. टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण संजय सर. लीडर ऑफ द लॅब आहेत 3 किलो कमी करून रेवती मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब. लीडर ऑफ द डे रेवती मॅडम. 1.5 किलो कालच कमी केलं. कॉंग्रॅच्युलेशन. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत 3 किलो कमी करून रेवती मॅडम. आणि पर्सेंटेज मध्ये पण रेवती मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत 3 किलो 300 ग्रॅम कमी करून पूजा मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे पूजा मॅडम. 1 किलो 150 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब आहेत 3 किलो 300 ग्रॅम कमी करून पूजा मॅडम. टोटल मध्ये पण आणि पर्सेंटेज मध्ये पण पूजा मॅडम. लीडर ऑफ द लॅब आहेत 3 किलो 400 ग्रॅम कमी. अनिल सर. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत ऋतुराज सर. 350 ग्रॅम कमी करून. लीडर ऑफ द लॅब आहेत 3 किलो 400 ग्रॅम कमी करून. टोटल मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये अनिल सर. कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द लॅब 3 किलो 200 ग्रॅम कमी स्नेहल मॅडम.
कॉंग्रॅच्युलेशन. लीडर ऑफ द डे आहेत स्वाती मॅडम. काय बनगड हे, कुठलं आलं सुमित सर हे? हा, स्नेहल मॅडम. टोटल मध्ये स्नेहल मॅडम 3 किलो 200 ग्रॅम कमी करून आणि पर्सेंटेज मध्ये स्वाती मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. ओके, चलो सगळे फ्लायर फिनिश. सगळ्या लोकांनी परवा दिवशी चालू होणाऱ्या वेट लॉस मॅरेथॉन वर काम करा. 2, 3, 4, 5 kg प्लस पर्यंत वेट लॉस केलाय आणि हा वेट लॉस हा खूप व्यवस्थित त्यांचा झालेला आहे.